शालेय पोषण आहाराच्या चिक्कीमध्ये आळ्या आढळून आल्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अमरावतीच्या अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या मेळघाटमधील गडगा भांडूप येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हा संतापजनक प्रकार घडल्याचं समोर आलं असून आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा भाग म्हणून चिक्कीचं वाटप केलं जातं, मात्र ते निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केलाय। त्यामुळे शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या आरोग्याला घेऊन कितपत गंभीर आहे हे देखील आता पाहायला मिळतंय। मेरे भाई के 2 बच्चे 4 बच्चे स्कूल में पढ़ते हैं। जिला परिषद स्कूल गड़गांव हांडूम, वहाँ जो चॉकलेट बांटी आज तो उसमें इलियावन निकली। बहुत से पूरे गांव के बच्चों ने चॉकलेट खाए तो बाकी बच्चों ने खाए, बाकी बच्चों ने लेके आए घर में। तो चॉकलेट में पूरी इलियावन ही थी। तो करके गांव के लोग भी सब जमा हो गए। बहुत से लोगों ने देखा वहाँ, और हमने और भी गुरुजी को बोला, वहाँ हमारे स्कूल में मैडम रहती है, उनको भी बताया। तो इसके बाद में हम आगे जल्द से जल्द तक्रार करेंगे। मार्च महिन्यामध्ये जो पुरवठा झाला होता, फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये, तर काही विद्यार्थी उपस्थित नव्हते, त्यामुळे ते 5-10 पाकिट तिथे राहून गेले होते। आणि आता ते थोडं सुव्यवस्थित करत असताना ते पॉकेट आढळून आले आणि एका मुलाने ते घेतले हाती। परंतु जेव्हा ते लक्षात आलं आमच्या शिक्षकांच्या, तर त्यांनी ते पॉकेट घेतले आणि त्याला डिस्ट्रॉय सुद्धा करायसाठी सांगितलं त्यांना। आम्ही सुद्धा माहिती जशी आली तशी आमच्यानुसार, आणि असे जे पॉकेट्स असतील तर त्यांना विद्यार्थ्यांना खाण्यासाठी न देता ते निकृष्ट दर्जाचे असतील तर ते डिस्ट्रॉय करावे आम्ही असं सांगितलेलं आहे। पुरवठादार जे आहेत तर ते नागपूरचे आहेत, जस्ट किचन म्हणून आहे, तर त्यांना हा पुरवठा मिळालेला आहे। संचालक स्तरावरून हा जो आहे तो निविदा प्रक्रिया झाली होती आणि त्यांना तो पुरवठा आदेश मिळाला होता। आणि याचं नियंत्रण जे आहे तर गट शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकार्यालय स्थानिक लेवलवर हे या स्तरावरचं आहे। आणि याची आम्ही खबरदारी सुद्धा घेऊ, आणि असा जो जिथे कुठे सापडतील असे पॉकेट्स वगैरे तर आम्ही त्या सूचना देणार आहेत। आणि या जो आहे तो वापर करू नये असं जर मिळाला असेल तर आम्ही असा सुद्धा सर्वांना सूचना देऊ।